तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बाळापूर तालुक्यातील लोहारा गावात ग्रामपंचायतद्वारा राज्य व केंद्र शासनाकडून स्थानिक नागरिकांना अनुदानित घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी वेगवेगळे नामाभिमान असलेल्या घरकुल योजना राबवल्या जात आहेत। या अनुदानित घरकुल योजनेसाठी निकषधारक पात्र नागरिकांची यादी निवड तयार करताना अनियमितता होत असल्याच्या तक्रारी तालुका आणि जिल्हा स्तरावर होत असल्याने या योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। लोहारा येथील पंतप्रधान घरकुल आवास योजनेसाठी ग्रामसभेमध्ये ज्या पात्र नागरिकांची नावे देण्यात आली त्यांना बगल देऊन प्रतीक्षा यादीत खूप मागे असलेल्या नागरिकांची भलतीच यादी प्रसिद्ध करून गरजू, गरीब आणि पात्र नागरिकांवर अन्याय करण्यात आल्याचे तथा यादी प्रसिद्ध करीत असताना ग्रामपंचायत सदस्यांना अंधारात ठेवण्यात आल्याचे आरोप निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत। ग्रामपंचायत हद्दीतील पात्र नागरिकांना प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा लाभ देण्यात येईपर्यंत सदोष निवड यादी स्थगित करून स्थळ पाहणी अहवाल चुकीचे दर्शवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येत आहे। त्यासोबत ग्रामपंचायत प्रशासनाने नामंजूर केलेल्या घरकुल प्रकरणांना बाळापूर पंचायत समिती स्तरावर मंजुरी देण्यात आल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। MCN न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन, बाळापूर।